माजी नगरसेवक रविकांत पाटील आणि माजी नगरसेविका ॲडव्होकेट भारती पाटील यांच्या सातत्यपूर्ण व अथक पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 12 सेक्टर 15 येथील नागरिकांची एक अत्यंत महत्त्वाची आणि दीर्घकाळ प्रलंबित मागणी आज पूर्णत्वास गेली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि जीवघेण्या ठरत असलेल्या वाहतूक समस्येवर निर्णायक तोडगा काढत महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून गुलाब सन्स डेअरी ते सेक्टर 7 रिक्षा स्टँड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी स्काय वॉक कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी समाजसेवक संदीप म्हात्रे, दाजी सणस, नारायण शिंदे, किशोर पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. जानेवारी 2019 पासून पाटील लोकप्रतिनिधींनी या स्कायवॉकची सातत्यानं महापालिका प्रशासनाकडे मागणी केली. त्या अनुषंगानं महापालिकेच्या महासभेतही ही मागणी ठामपणे मांडण्यात आली. कोपरखैरणे रेल्वे स्थानकाला सेक्टर 5 ते 8, 15 ते 18, 22 आणि 23 या भागांना जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यानं इथं बाजारपेठा, शाळा, मैदानं यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. वाढती लोकसंख्या आणि सततची वाहतूक कोंडी त्यामुळे नागरिकांना हा रस्ता अक्षरशः जीव मुठीत ठेवून ओलांडावा लागत होता. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या पादचारी पुलाच्या मागणीला आज खऱ्या अर्थानं मान्यता मिळून काम सुरू झालंय. कोपरखैरणे विभागामधील नागरिकांना भेडसावणारी प्रचंड मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी, त्याचबरोबर अनधिकृत अशी वाहनांची पार्किंग. त्यामध्ये जे पहिला जो प्रमुख विषय आहे तो वाहतूक कोंडीचा, त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास हा वाशीपासून अगदी घणसोलीपर्यंत नागरिकांना होत असतो आणि हा सर्वांनाच होत असतो. खरं म्हणजे माझ्या प्रभागामध्ये एक डीमार्टचा चौक येतो आणि दुसरं महत्त्वाची जागा म्हणजे गुलाबसन डेअरीचा जो परिसर आहे तो. या दोन्ही ठिकाणी ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात अशी मागणी मी 2018 साली सभागृहामध्ये माननीय महोदय आयुक्त साहेबांकडे, त्याचबरोबर महापौर साहेबांकडे आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांकडे केली होती. दोन्हीच्या बाबतीमध्ये अभ्यास करून लक्षात आलं की डीमार्टकडे काय आपण फ्लायओव्हर किंवा पादचारी पूल किंवा दुसऱ्या प्रकारची काही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करणं तितकं शक्य नाही आहे. मग त्यानंतरच्या दुसऱ्या जागा होती ती म्हणजे गुलाबसन डेअरी. मग या ठिकाणी पादचारी पूल बनवण्याचे निर्णय घेण्यात आला आणि ती प्रक्रिया 2018 ते 19 पासून सुरू झाली. त्यानंतर 20 पासून 2-3 वर्ष हे कोरोना असल्यामुळे त्या कालावधीमध्ये ते प्रकरण पुढे गतीस येऊ शकलं नाही आणि मध्ये 2-3 वेळा काही अडचणी आल्या, त्यामुळे सुद्धा ती फाईल जरा तशीच राहिली. पण आता मधल्या काळामध्ये आयुक्तांच्या किंवा महानगरपालिकेच्या लक्षात आलं की ही वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे, ही समस्या वाढत चाललेली आहे आणि लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुर्तास तरी हा पादचारी पूल बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थातच त्याचा पाठपुरावा आम्हाला फार मोठ्या प्रमाणात करावा लागला, पण सुदैवाने आमच्या पाठपुराव्याला यश आलं. आपण गुलाबसन डेअरीपासून सेक्टर 7 हा पूल बनणार आहे. ॲक्सिलेटर म्हणजे सरकते जिने असणार आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना किंवा वृद्ध नागरिकांना यामध्ये त्रास होऊ नये अशा प्रकारे याचं नियोजन असणार आहे. कोपरखैरणे बोलला तर ट्रॅफिक जाम सर्वांना माहिती आहे. अनेक वर्षापासून ॲडव्होकेट भारती पाटील नगरसेविका पाठपुरावा करत, माझ्या टायमाला पण मी पाठपुरावा करत होतो, परंतु काही कालांतरी एक सक्सेस म्हणजे पूर्ण झालेलं आपलं काम. आज आपण याचं ओपनिंग करत आहेत. बरोबर ट्रॅफिक बोलले तर अनेक वेळेस ॲक्सिडेंट होतात. इकडे गुलाबसन डेअरी डीमार्टच्या पर्यंत अनेक 10 मिनिटाचं तर अर्धा तास लागत आहे. बरोबर सर्वांची मागणी होती, थोर माणसांपासून मुलांपासून ते वयस्कर माणसांपासून मागणी होती की ते त्याचे फ्री झालं पाहिजे. बरोबर दादांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्याने आमचा पाठपुरावा म्हणून हे सक्सेस झालेलं आहे आणि त्याचा आज आम्ही ओपनिंग केलेलं आहे. नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून माजी नगरसेवक रविकांत पाटील आणि माजी नगरसेविका ॲडव्होकेट भारती पाटील या लोकप्रतिनिधींनी दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. आज नागरी कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 12 कोपरखैरणे सन्माननीय रविकांत पाटील कार्यसम्राट माजी नगरसेवक ॲडव्होकेट भारतीताई पाटील नगरसेविका यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्कायवॉकचं काम या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला. बरोबर त्याची गरज होती. बऱ्याच दिवसापासून साहेबांनी त्याचं फॉलोअप केला, परंतु त्याला यश आलं. नाईक साहेबांच्या कार्यकारिणीमध्ये नाईक साहेबांनी त्याचा पुढाकार घेऊन संजीव नाईक असतील, गणेशजी नाईक साहेब असतील यांच्या पुढाकारामधून आज ह्या गुलाबसन डेअरीच्या तिथं जर पॉईंट म्हटला तर खूप ट्रॅफिक, डीमार्टपासून तर चिंटाकीपर्यंत कमीत कमी 10 ते 12 मिनटं लागायचे. तो वेळ वाचला जाईल आणि घणसोली, ऐरोली, वाशीवरून इथं मार्केटला शॉपिंगसाठी लोक येतात. काही ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यासाठी स्काय वॉक म्हणजे
जसं मॉलमध्ये लिफ्ट असते तशा प्रकारे स्कायवॉकचे नियोजन आहे, म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याचा फायदा होणार आहे. लहान मुलांसाठी शाळेची मुलं क्रॉसिंग करतात त्याचा अपघात कमी होणार आहे आणि हे खरोखर अतिशय उल्लेखनीय काम झाल्याबद्दल मी साहेबांचं आणि मॅडमचं आभार मानतो. जे गाड्याचा ये जे करतात आपल्या वाशीपासून घनसोलीपर्यंत तिकडच्या लोकांच्या सोयासाठी जास्त आहे. कारण काय, जास्तीत जास्त जे ट्रॅफिक जॅम होतो ते आपल्या गुलाबसनच्या चौकामध्ये होतो. कारण लोक जे चालून जातात त्यांना कमीत कमी 10 ते 15 सेकंड लागतात, ज्यामुळे ट्रॅफिक पूर्ण ते डीमार्टपर्यंत जातात. आणि हा जे मॅडमनी पाठपुरावा करून आज जे उद्घाटन समारंभ झाला, जसं साहेबांनी सांगितलं 1-1.5 वर्षापर्यंत ते आपल्या कामं पण पूर्ण होतील. त्यामुळे फक्त कोपरखेरणे तात्पुरता नाही, पण वाशी ते घनसोली जाणाऱ्या सर्व लोक आणि घनसोली ते वाशी जाणाऱ्या सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे मी मॅडमना आणि साहेबांना आणि नाईक साहेबांना धन्यवाद मानतो.